नमस्कार, मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षराज ताटे. आज आपण पाथरी या गावी आलेलो आहे. पाथरीला आपल्यासोबत काँग्रेसचे एकनिष्ठ असलेले आणि शिक्षण तज्ञ विकास महर्षी ज्यांना म्हणता येईल असे द्वारकाभाऊ पाथरीकर आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की कशी आजची काँग्रेस आहे आणि काय आजचं त्याचं सद्यस्थिती आहे आणि जिल्हा परिषदच्या निवडणुकी संदर्भातही त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. नमस्कार. नमस्कार, मी द्वारकाभाऊ यशवंतराव पाथरीकर. मी माजी जिल्हा परिषदचा अध्यक्ष आहे, औरंगाबाद जालना एकत्र असतानाचा. आणि माझ्या काळात बरेचसे आता एवढी कामं, कारण त्यावेळी दुष्काळ होता. दुष्काळ असल्यामुळं जेवढी पाझर तलावची कामं झाली तेवढी कामं आतापर्यंत झालेली नाही. पण मी एवढं सांगेल की आता आम्ही एकनिष्ठ आहोत पक्षाची. मी तसा शरद पवार काँग्रेसचा मी कार्यकर्ता आहे. बरोबर. आणि आम्ही इतके एकनिष्ठ आहोत शरद पवारची. मी नेहमी म्हणतो, सुप्रिया सुळेनं जरी सोडलं पवार साहेबांना तर आम्ही पवार साहेबाला सोडणार नाही, एवढी आमची त्यांच्यावर निष्ठा आहे. आणि आता माझा मुलगा तिकडे हे कैलास पाटील होते, याचे वैजापूरचे माजी आमदार, ते आणि सत्तार हे तिकडं काँग्रेसमध्ये होते. त्यामुळं माझा मुलगा त्यांच्या जास्त संपर्कात होता, वरुण पाथरीकर. मग तो काँग्रेसमध्ये त्यांनी हे घेतलं, प्रवेश केला. पण काही दिवसानं योगायोग असा झाला की कैलास पाटीलही वारले आणि सत्तारही बाहेर गेला. मग तो तिकडेच राहिला, काँग्रेसमध्येच राहिला. तो काही पक्ष सोडून गेला नाही. कारण आमची अशी निष्ठा आहे की आपण जिथं राहिलो तिथं इमानदारीने राहिलं पाहिजे, काम चांगलं केलं पाहिजे आणि पक्षाचं कोणाच्या गटातटाचं काम नाही केलं पाहिजे. फक्त पक्ष त्याचंच काम केलं पाहिजे आणि त्यानुसार त्यांनी काम केलं. त्याला मी नेहमी सांगतो, कोणत्या पक्षात राहायचं नाही, आपलं कोणत्याही गटात राहायचं नाही, फक्त एकच गट पक्ष आपला, एवढंच राहायचं. पण तिकडं असं झालं, याचा गट वेगळा त्याचा गट वेगळा, याने या गटानं आमचं का. आता परिस्थिती मागे अशी होती, या खासदारकीची निवडणूक झाल्यानंतर सगळा धुळाच वाजला. तर काय वाटतं, याने आमचं काम केलं नाही, त्याने आमचं काम केलं. ती परिस्थिती जशी होती त्यावेळेस सगळं महाराष्ट्रातच निकाल लागले, सगळे वाईट निकाल लागले आपल्या दृष्टीने. आणि त्यात आमच्या इथला उमेदवार पडला फुलंब्रीचा. आता काही मातबर लोकांना वाटतं आता हे मोठं होईल, ते मोठं होईल, हे होऊ नये. आणि मग आपलं काय पुढं, म्हणजे जे कर्तबगार जी फळी आहे काँग्रेसमधली तीच नष्ट करण्याचा प्रयत्न आपल्या इथं चालू आहे. आणि म्हणून मी म्हटलं काही हरकत नाही, आम्ही शरद पवार गटाचे आहोत. राजू तालुका अध्यक्ष होता आणि त्याच्याकडं ते बी फार्म वगैरे त्याच्याकडे होते. मग त्यांनी सांगितलं त्यांनी नाही तिकीट दिलं तर, आणि शेवटपर्यंत त्याला छळत राहिले. शेवटच्या 3 वाजेपर्यंत ते तुला देतो आणि धोक्यात ठेवलं. आणि त्यांची तर हिंमत होती अशी की त्यांनी अगोदर सांगायचं आम्ही तिकीट देत नाही, हे त्यांनी सांगायला पाहिजे होतं. आणि नाही द्यायचं. आता तर शेरवी नाहीच दिलं ना, नाही द्यायचं. पण तसं न करता असं झुकीत त्याला लांबवलं आणि दगा दिला. शेवटी त्याच वेळेस 2-3 मिनिट कमी असताना राजू म्हणला, अरे जाऊ दे, आपलं पवार साहेब काही वाईट थोडेच आहे, ते आपलेच आहे. त्यांचा हे माझ्याकडे बी फॉर्म. मग राजूने वरुणला बी फॉर्म दिला आणि याला सुरुवात. त्याचं काम म्हणजे तो पूर्वी हे विधानसभा मतदारसंघाचा होतो, निवडून आलेला सर्वात जास्त, महाराष्ट्रात सर्वात जास्त मतांना निवडून आलेला वरुण पाथरीकर होता. बरोबर. आणि त्याला वारसांनी त्याला डावलं, जुंगूरला बसवलं तिथं, कुठं त्या ठिकाणी. आता शेवटला म्हटलं गपचूप, अरे होतं काय आपल्याला या पदामुळे थोडंच नाव आहे, आपल्या कर्तृत्वावर आपण असतो. त्याला म्हणलं काही नाही, पण अपक्ष सध्या तू काही सोडू नको. तो बरोबर आहे, त्याला वाटलं निदान जिल्हा परिषदला आपल्याला संधी भेटेल. पण त्यांच्या डोक्यात तेच की कर्तबगार माणसं मोठी झाली नाही पाहिजे. जसं शरद पवारांना वरती
का नाही हे केलं, कारण की ते कर्तबगार होते, स्वतःच्या नावावर ते उभं राहत होते. बाकीच्याला असं वाटतं की आपल्या नावावर, आपल्या गटाच्या नावावर, पक्षाचे बी नाही, आपल्या नावावर उभं राहिलं पाहिजे आणि निवडून आलं पाहिजे असं. आणि हे पाथरीकरात चालत नाही. पाथरीकर स्वयंभू आहे. त्यामुळं आमचं काम आहे, आम्ही खेड्यापाड्यात जातो, प्रत्येक माणसाशी भेटतो. आमची खेळाडू म्हणून ओळख आहे, आमची मित्र म्हणून ओळख आहे, आमची शिक्षण म्हणून ओळख आहे आणि आमची राजकारण म्हणून देखील ओळख आहे. आता ते काय सांगतात, आमचे शंकरराव माझे जवळचे होते, शंकररावमुळे मी उपाध्यक्ष झालेलो होतो, काळे साहेबांमुळे अध्यक्ष झालो होतो जिल्हा परिषदचा. आणि हे आमच्या कर्तृत्वामुळेच, नाही तर त्यांनी दुसऱ्याला नव्हतं करता येत का. पण आम्ही त्यांच्या बरोबर अतिशय इमानदारीने राहिलो म्हणून हे झालं होतं. आणि वरूनला सांगितलं, सगळे आंदोलन, दुधाचं आंदोलन असो, शेतकऱ्याचं आंदोलन असो, याच्यामध्ये विद्यार्थ्याचं आंदोलन असो, याच्यामध्ये आपण पुढे राहिलं पाहिजे, आपण आघाडीवर राहिलं पाहिजे. आणि म्हणून मी आजही सांगतो तुम्हाला, आता मी काही कशात आहे का, मी जवळजवळ 40 वर्ष सोडून पद सोडून बाहेर आहे. असं आहे, एखाद्या माईचा पूत दाखव, कोणता पुढारी ज्याने आपली मुलं 10-10 वर्ष राजकारणापासून दूर झाल्यानंतर पुढे आले, एकाचे एकही तुम्हाला सापडणार नाही. म्हणून हे ज्याचं कर्तृत्व आहे ते, आणि ज्याला कर्तृत्व, ज्याचं मला वाटतं की आपल्या मुलांना मोठं, यांनी 10-15 वर्ष राजकारणापासून अलिप्त राहून मग त्याला त्याच्या कर्तृत्वावर उभं राहील. तो माझं वरून त्या ताकदीनं उभं राहिलेलं आहे. आणि आता पुढची कामं पुष्कळ काम आहे. शिक्षणाचा प्रश्न महत्वाचा आहे, शेतकऱ्याचा तर अति महत्वाचं. हे काय यांना कळणारच नाही. जिल्हा परिषद, काही उमेदवार तर असे आहेत त्याला जिल्हा परिषद म्हणजे काय हेच कळत नाही. इतके असे उभे केलेले, मग मी मोठा तर मी बायको मोठी, असे काही खरं नाही. महिलांनी राजकारणात उतरायचं. कशासाठी संधी दिली पवार साहेबांनी, की महिला जागृत झाल्या पाहिजे, राजकीय त्यांच्यामध्ये ताकद निर्माण झाली पाहिजे आणि त्यांच्या ताकदीवर महिलाचे संघटन त्यांनी उभे केले पाहिजे. याच्यासाठी महिलासाठी हे मतदारसंघ तिच्या नवऱ्यासाठी गेलेले नाही, हे महिलासाठी केलेलं आहे. आणि अशा ताकदीनं माझी सून ही मी परफेक्ट केलेली आहे सगळ्या याच्यामध्ये, वक्तृत्वात असो, अभ्यासात असो, कामात धंद्यात असो, सगळ्या कामात ती आमच्या पुढं असते. आमच्या सगळ्या संस्थेमध्ये ती सगळं काम पाहते. आणि अजून आता तिला मी प्रश्न विचारणार आहे, तुला जिल्हा परिषदचे काय काय प्रश्न आहे. आता साधा एक प्रश्न आहे, ते कोणी विचारित नाही. इथं धरण आहे आपलं गिरजाचं, येसगावचं, त्या धरणाचं पाणी आपल्या विरमगावच्या धरणात यायला पाहिजे असं प्रयत्न चालू आहे. पण वर्षानुवर्ष चालू आहे. आता 2-3 वर्षापासून पाईप सगळे पडलेले सगळे, पण तो मार्गी लागू. आम्ही शेताला भाव मिळाला पाहिजे याच्यावरही आम्ही मोर्चे काढू, लढे देऊ, निवेदन देऊ. बाकीचे पीक कसे येतील, शेतकरी कसा सुधरेल, शेतकऱ्यामध्ये आपल्या कामाची एका एकरात कमीत कमी 1 लाख रुपये कसे मिळतील खर्च अर्जवून, हाही प्रयत्न आपण करू. कारण आता मी महाराष्ट्राचा अखिल भारतीय कृषक समाज जे पंजाबराव देशमुखांनी काढलेलं आहे त्याचा मी आता महाराष्ट्राचा अध्यक्ष झालो. मला काही विनाकारण थोडंच केलं, माझं काहीतरी पाहून केलं असेल ना. आणि यांच्यातले दाखावर यांचे कोणी नाव घेत नाही. 3-3 वर्षापासून दूर गेले की संपलं यांचं कारभार. मग हे असे काड्या करीत बसतात. मग हे मोठं होतं काय, ते अमुक करतं काय, त्याला निवडणुकीमध्ये तुम्ही तुमच्या सुनेला उभं केलेलं आहे, स्वतः तुम्ही जिल्हा परिषदचे अध्यक्ष होतात, त्याचा अनुभव आणि त्याचा कसा फायदा होणार आहे तुमच्या सुनेला? आता त्याला बरेच दिवस झाले, त्याला जवळजवळ 40 वर्ष झाली, जास्त 40 पेक्षा. आता त्याचा फायदा, आता मी हे सांगितलं तर माझा हा पट्टा आहे कोणता, 18 मैल ते राजूर. मी त्या काळात हा हिरवा करण्याचा प्रयत्न केला. मग इथलं डोंगरगावचं धरण, याचं
आपलं पलीकडचं धरण जातेगावचं धरण इकडं हे आपले काय ना तुमचं पाहुण्याचं आपलं मीठ आपलं तरटे बाबुळगावचं धरण, पुढं पिंपळगाव कोलतेचं धरण, असे धरण करण्याचा मी प्रयत्न केला आणि पूर्ण याच्यापर्यंत जाऊ राजूर पट्टा हिरवावा. तसंच तिने काहीतरी काम करावं, आपलं नाव राहावं, इथले रस्ते चकाचक करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. धरणाचं पाणी एक ना थेंब त्यांना शेतकऱ्याला मिळाला पाहिजे. ड्रीप इरिगेशन, स्प्रिंकलर, तळे, शेततळे, बांध बंदिस्ती नदीवर पाण्यावर याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. लाइटिंग ते काय एक काय सिंगल फेज या शेतकऱ्याच्या मळ्यापर्यंत सर्वांना ते पोहोचलं पाहिजे. कारण की शेतकरी तिथं राहिला तरच त्याची डेव्हलपमेंट होईल. नसतं आता एवढा एक वाईट प्रसंग आहे शेतकऱ्यावर की शेती कशी करा. आता कोण सांगतं काही कळत नाही. शेती कर गायी आल्या ते काय रोई म्हणतात, त्या शेताचा नाश करतात. वानर आले ते शेताचा नाश करतात. मोर आले ते नाश करतात. आता दुसरे डुकरं आले ते नाश करतात. आणि आता परिस्थिती अशी आहे, शेतात कामाला कोणी जात नाही, मालकही जात नाही, नोकरीच, कारण की ते बिबट्याची भीती. बरोबर. आणि इकडे जनावर हाणाला बी जाता येत नाही. म्हणजे परिस्थिती अशी की शेतकरी काहीच करू शकत नाही. किती तुमच्या योजना असल्यानं काय, पहिले ह्या सर्वांवर आपल्याला जोर द्यावा लागेल. याचा बंदोबस्त कसा करता येईल हा प्रयत्न माझी सून केल्याशिवाय राहणार नाही. एवढं जनतेला हेच आवाहन करेल की जनतेला मी म्हणत असतो, पहिला प्रश्न, तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं का, पंतप्रधान व्हायचं का, अमुक. आपल्याला जो माणूस काम करेन, कर्तबगार आहे, ज्या महिलेत, आता महिला आहे, ज्या महिलेत कर्तृत्व आहे आणि ती स्वतःच्या ताकदीवर उभी राहील आणि स्वतःच्या ताकदीवर काम करेल. कारण की अधिकारी पण समोरची व्यक्ती कशी बोलते तिला नीट समजतं का नाही, प्रश्न उगाच आले लोकांना सांगितलं म्हणून ती तीही अधिकार नीट राहत नाही. तेही त्याची कामं नीट करत नाही. कमांड केली पाहिजे कोणावर, अधिकाऱ्यावर देखील. तसं अजितदादा कमी शिकलेले असले तरी कशात कमी नाही. मी तर म्हणत असतो कामाच्या बाबतीत त्याच्या एवढा तडफदार माणूस भेटणार नाही. ते असो, कशा कामानं आपल्या काम करावं, लोकात राहावं, सर्वांची मन, कोणाबद्दल वाईट म्हणूच नाही. आता मी नाव घेतलं कोणाचं, ते त्यांचं लाभ भलं ते शहाणे. आपण आपल्या ताकदीनंच उभं राहिलं पाहिजे. आणि आपली ताकद ही समाजाची ताकद आहे, या सर्व कार्यकर्त्याची ताकद हीच आपली ताकद आहे. माझं असं सगळ्या काँग्रेसवाल्यांना आव्हान आहे की तुम्ही हे सगळे विसरून जा. आपण आपल्यात सर्वच मिळून ताकदीनं आपण आपल्या परिसरातला विकास आपण करू. कारण की आता हे इथलंही पाणी आमचं या धरणाचं, आपल्या फुलंब्रीच्या धरणाचं पाणी आमच्या पाथरीच्या तळ्यात आलं पाहिजे. आमची ही पण अशी अनेक मागण्या आहे. आणि लोकांना ड्रीपवर आणता आलं पाहिजे, स्प्रिंकलवर आणता आलं पाहिजे. औषधी कोणती मारायची याचा प्रश्न शेतकऱ्याला समजला पाहिजे. आणि ती याच्या धोरणानुसार आपण शेती केली पाहिजे. ती सध्या तशी ती सगळ्या याच्यात हुशार आहे. AI वगैरे तिला सगळं माहिती, BBA झाली, नंतर MBA झाली, आणि आता ती स्वतःचा उद्योग देखील ती स्वतःच्या ताकदीवर करते. आम्ही कोणी एकदाच मी गेलो, पण मला म्हणलं आम्हाला असं रिकामं बसणं चालत नाही, आमच्याकडे गर्दी पाहिजे, लोक आमच्या सहवात असलं तरच आम्हाला आनंद आहे. तोच आमचा आनंद आहे. आमच्याकडे डेअरी आहे, आमच्याकडे बकऱ्या आहे, कोंबड्या आहे, सगळं आमच्याकडे आहे. आणि एक दोन उद्योग आम्ही शेतकऱ्यासाठी काढून देण्याचा प्रयत्न करू, जो शेतीला उपयोगी राहील. अशाही कामात आम्ही जाऊ. आम्ही काही दारूची दुकानं काढणार नाही, आम्ही काही गुटखे चालवणार नाही. आम्ही हेच काम करू. नाही आम्हाला परवडलं तरी हरकत नाही, पण आम्ही जे आमचे पोरं जिथं बिघडणार नाही, जिथं चांगले राहतील, चांगलं त्यांच्यावर संस्कार पडतील, एवढेच उद्योग आम्ही सुरू करू.
एवढंच सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. निश्चितच आपण बघतोय आपल्यासोबत कृषी तज्ञ शेतकऱ्यांसाठी लढणारे भारतीय कृषक संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष असलेले द्वारकाभाऊ पाथरीकर होते. शेतकऱ्यांसाठी काय योजना आहेत आणि त्यांच्या सुनबाई यांच्याकडनं काय अपेक्षा आहेत, जिल्हा परिषदच्या सर्कलमध्ये कसा विकास करायचा आणि नागरिकांच्या काय अपेक्षा आहेत, ते त्यांनी व्यक्त केले आहे.